चला कार्यकर्त्यांनो सांगा मला, 2A बरोबर 3B बरोबर 5 तुम्हाला दिले आणि प्रश्न विचारलाय ABC यांचं गुणोत्तर काढा. गुणोत्तर काढायचंय आणि माहिती तर दिली अशी. असं वाटतंय का की हेच उत्तर तिथं असेल? असं अजिबात नाही. तर काय असतं याच्यात माहिती आहे का? ह्या तिन्ही अंकांचा लसावी घ्यायचा. आता लसावी म्हणजे काय? तिघांच्या पाड्यात कोण आहे? याचाच अर्थ 2च्या, 3च्या आणि 5च्या पाड्यात कोण आहे? तर बाळांनो 30 आहे. बघा बरं आहे का? मग 30 येण्यासाठी बघा बरं या 2ला किती गुणावं लागेल? 15. बरोबर आहे. या 3ला 30 येण्यासाठी 10 आणि 5ला 30 येण्यासाठी 6. संपले उत्तर. मग प्रश्न विचारलाय त्यांचं गुणोत्तर किती? तर हेच तुमचं उत्तर. 15ला 10 आणि 10ला 6. बघा उत्तर आहे का? कुठे? ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. कसं वाटलं? आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. चला हे उदाहरण तुमच्यासाठी. हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आणि कमेंटमध्ये मला याचं उत्तर द्यायचं. धन्यवाद.